श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येणारा गुढीपाडव्याचा सण हा महाराष्ट्रात नवीन वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण आपल्या आयुष्यामध्ये एक समृद्धी आणतो आणि वाईट गोष्टींपासून बचाव करतो असं मानलं जातं. त्यासाठी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या रूपाने आपण निसर्गातील नवनिर्मितीचे स्वागत करतो. हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहेत, परंपरा आहेत. गुढीपाडवा साजरा करण्याअगोदर घरामध्ये काही बदल केल्यास घरामध्ये सुख, समृद्धी आणि धनप्राप्ती होते. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते. त्यानुसार यंदा 9 एप्रिल 2024 वार मंगळवारी गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येणार आहे. तर गुढीपाडव्याच्या आधी घरामध्ये फक्त आपल्याला हे 3 बदल करायचे आहेत. हे 3 बदल केल्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी येईल आणि घरामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल. तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा भारतातील इतर राज्यामध्ये उगाडी, युगादी, नवरेह आणि चेटीचंड म्हणून हा सण साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो. हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहेत. गुढीपाडवा साजरा करण्याआधी आपल्याला घरामध्ये हे बदल करायचे आहेत. गुढीपाडवा येण्याआधी आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिला बदल जो करायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या स्वच्छतेपासून करायचा आहे. पहा, आपल्या घरामध्ये असलेली धूळ, जाळी, जळमटं काढून टाकायची. त्यानंतर आपल्या घराच्या खिडक्यांना, दारांना असलेले पडदे देखील आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. सोफा कव्हर असतील, आपल्या घरातील बेडशीट्स असतील, त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती नवीन उत्साहात आणि नवीन उमेदीने करायची असेल तर घरामध्ये असलेली ही नकारात्मकता घालून टाकायची आहे. बघा, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात जी आहे ती आपण शुभ मुहूर्तावरती करत असतो आणि गुढीपाडवा जो आहे तो वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नवीन घर खरेदी करणे किंवा तुमचं जुनं घर असेल आणि तुम्हाला रंग द्यायचा असेल तर तुम्ही गुढीपाडव्याच्या आधी घराला रंग देऊ शकता. किंवा हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली, फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचं सामान जे आहे ते घराबाहेर काढायचं आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये बऱ्याचदा बंद पडलेलं घड्याळ तसंच एखाद्या कोपऱ्यामध्ये पडून असतं. तर घड्याळ असेल, तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील किंवा आपल्या घरामध्ये आपण रद्दी साठवून ठेवलेली असेल, जुने खराब झालेले कपडे असतील तर हे आपल्याला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढून फेकायचे आहेत. यासोबतच आपण बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि ह्या गोष्टी देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवतात. जसे की आपल्या घरातील एखाद्या खोलीचं दार आवाज करत असेल तर ते आवाज करणारं दार देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणत असतं. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या घरातील दरवाजे जे आवाज करत आहेत त्यांची आपल्याला रिपेअरिंग करून घ्यायची आहे. जर शक्य असेल तर हे दरवाजे आपल्याला बदलायचे आहेत, कारण ह्या सर्व आवाज करणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या नकारात्मक शक्तीचं प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला त्या बदलायच्या आहेत. त्यानंतर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक आणि शुभलाभचे चिन्ह लावायचे आहे. दिवाळीच्या वेळेस आपण हे शुभचिन्ह लावलेले असेल तर ते बदलायची गरज नाही. पण जर अजूनही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे शुभचिन्ह लावलेले नसतील तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी हे लावू शकता. बऱ्याच जणांच्या घराच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचं रोप लावलेलं नसतं. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही तुळशीचं रोप घरामध्ये लावा. जर तुमची तुळस जी आहे ती सुकून गेलेली असेल तर नवीन तुळस तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती लावू शकता आणि तिची काळजी घ्या. तुळस जी आहे ती साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. त्यामुळे ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते तिथे कधीही पैशांची कमतरता भासत नाही. म्हणूनच तुळशीचं एकतरी रोप आपल्या घराच्या अंगणामध्ये असावं. त्यानंतरचा दुसरा बदल जो घरामध्ये करायचा आहे तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघराचे आपल्याला सुशोभीकरण करायचे आहे. बघा, स्वयंपाकघराची स्वच्छता आपण रोजच ठेवत असतो, पण बऱ्याचदा डीप क्लिनिंगची सुद्धा गरज भासते. दिवाळीच्या वेळेस ज्या प्रकारे आपण आपल्या स्वयंपाकघराची स्वच्छता करतो अगदी त्याच प्रकारे आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती उत्साहाने, आनंदाने करण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये असलेली नकारात्मकता घालवणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जर खराब झालेली, तुटलेली, फुटलेली भांडी असतील किंवा आपल्या भांड्या घासण्याची घासणी जी असते ती खूप दिवसापासून खराब झालेली असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण ह्या ज्या वस्तू असतात
ह्या घरामध्ये नकारात्मकता आणतात. तर ह्या आपल्याला ताबडतोब घराबाहेर काढून टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरातील अडचणीच्या वस्तू बाहेर टाकायच्या आहेत. फ्रीज आपल्याला स्वच्छ करायचं आहे. स्वयंपाकघर स्वच्छ राहील तर कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील. यासोबतच घरातील दमट वातावरणामुळे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये असलेली कडधान्य, पीठ खराब झालेले असते, त्यामध्ये कीड पडलेली असते, तर ते स्वच्छ करायचे आहे. आणि खूप खराब झालेल्या, कीड लागलेल्या वस्तू देखील तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायच्या नाही. ताबडतोब तुम्हाला त्या काढून टाकायच्या आहेत. त्यानंतर घरामध्ये नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धने अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाहीत अशा ठिकाणी ठेवायचे आहे. देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. यामुळे घराची सुरक्षा वाढते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्यानंतर आता तिसरा बदल जो आपल्याला गुढीपाडव्याच्या आधी आपल्या घरामध्ये करायचा आहे, तो बदल आपल्या घराची अतिशय महत्त्वाची आणि पवित्र अशी जागा ते म्हणजे आपल्या घराचं देवघर. बघा, देवघर हे नेहमी ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता आहे. जर तुमचं देवघर खूप खराब झालेलं असेल, तुम्हाला बदलायचं असेल, तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही नवीन देवघराची स्थापना करू शकता. त्यासोबतच तुमच्या देव्हाऱ्यातील देव किंवा मूर्त्या ज्या आहेत त्या भंग पावलेल्या असतील, खराब झालेल्या असतील, तर त्या देवी देवतांच्या मूर्तींची देखील तुम्हाला विधिवत विसर्जन करायचं आहे. नवीन देवांची स्थापना तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता. त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये स्वस्तिक, कळस, ओम हे शुभचिन्ह लावा. देवघरातील देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र तुम्ही घ्यायचे आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्त्र किंवा अलंकार देवांना तुम्हाला घालायचे आहेत. बघा, नवीन वर्षाची सुरुवात करत असताना आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाचं स्थान आणि आपल्या घरावर ज्यांची कृपादृष्टी असते त्या देवांना विसरायचं नाही. देवांसाठी आपल्याला सगळ्या गोष्टी नव्याने आणायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी देवघरामध्ये असते ती म्हणजे घंटा. घंटा जर तुटलेली असेल तर अशी घंटा देखील आपल्या घरामध्ये वाजवल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. त्यामुळे तुटलेली घंटा असेल, शंख तुटलेला असेल तर तो देखील तुम्हाला ताबडतोब बदलायचा आहे. आणि काही वस्तू तुमच्या देव्हाऱ्यामध्ये नसतील, त्या तुम्हाला स्थापित करण्याची इच्छा असेल तर गुढीपाडव्याच्या आधी तुम्ही ह्या विकत आणा आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती या सर्व वस्तू तुम्ही देव्हाऱ्यामध्ये स्थापित करा. तर हे काही बदल तुम्हाला गुढीपाडव्याच्या आधी घरामध्ये करायचे आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.